अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजय होईल असा माझा विश्वास आहे। सध्या जो विषय आहे तो अमेरिका आणि राज्य याचा देशाचा जो शेतीविषयक विषय आहे, करार केलेला, काय वाटतं आपल्याला? भारतामधल्या शेतकऱ्यांच्यावर एक नवं संकट आलेलं आहे। अमेरिकेचा सगळा माल 0% दराने या देशात येणार। भारतामधून यापूर्वी भारतामधून अमेरिकेत जे जात होतं त्याला 2.5%, 2.5-3% ड्युटी होती, ती आता वाढून 18% झालेली आहे। आणि त्यामुळं अमेरिकेचे दूध पदार्थ 0% भारतात येणार आणि भारताचे कुठलाही पदार्थ 18% कर भरल्याशिवाय अमेरिकेत शिरणार नाही। ही तफावत मुळातच तयार करण्यात आली। आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालिचा आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी पायवाट तयार झालेली आहे। आधीच कष्ट करणारा भारतातला शेतकरी, ज्याच्याकडे यंत्रणा नाही, मशिनरी नाही, ऑटोमेशन नाही, तो शेतकरी आता अमेरिकेच्या 2000, 5000, 10,000 एकराच्या शेतकऱ्याबरोबर कशी लढाई करणार? ज्या गाईचं उत्पादन हे 15, 16, 18 लिटर आपल्या भारतात रोज गाई दूध देते, अमेरिकेत 70, 80, 90 लिटरच्याही गायी आहेत। त्या गायींच्याबरोबर आमची भारतातली गाय कशी लढाई करणार? आणि त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल बघितलं तर अमेरिका कितीतरी पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांना कर 0 करून ही भारतीय शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे। आता या बाबतीत खरं म्हणजे संसदेत चर्चा जर झाली तर केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणाने हा करार काय आहे याची चर्चा केली पाहिजे। भारतवासियांना समजावून सांगितलं पाहिजे। पण पहिल्यांदा जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते रिपोर्ट्स भारतीय शेतकऱ्यांचं पानिपत झाले असेच आहेत आणि असं असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी हानी पोचेल। असंच फ्रान्समध्ये झालेलं। फ्रान्समध्ये दुग्धजन्य पदार्थ आयात व्हायला लागले जे फ्रान्सच्या उत्पादकांपेक्षा स्वस्त होते आणि मग जवळपास फ्रान्सचा डेअरी उद्योग जवळपास कमी झाला, संपत आला। त्यानंतर मग काही वेगळ्या उपाययोजना नाईलाजानं फ्रान्सला कराव्या लागल्या। आज भारतातला शेतकरी जो गाईचा गोठा सांभाळतो, जो 2 एकर शेती करतो, जो सोयाबीन करतो, कपास करतो, जो ऊस करतो, जो डाळिंबाची बाग लावतो, केळ्याची बाग लावतो, या सगळ्यांना अमेरिकेची उत्पादनं सहजासहजी किमतीमध्ये हरवू शकतात आणि मग मात्र आपला शेतकरी टिकणार नाही। आज आपल्या सगळ्यांना अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।